ओम श्री परमात्मने नमः. गीतेचा पूर्वार्ध पूर्ण झालाय. 10व्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी मागील अध्यायाचे अगदी थोडक्यात सार काय आहे ते आपण पाहूया. अध्याय पहिला. अर्जुनाचा विषाद. रणभूमीवर आपले बंधू, आप्त, गुरु इत्यादींना पाहून त्यांचा वध केला तर मला पाप लागेल या विचाराने युद्धच नको म्हणणारा अर्जुन मोहग्रस्त झालेला आहे असे वर्णन या अध्यायात केले आहे. म्हणूनच पहिल्या अध्यायात गीतेचा उद्देश ती मोहनाशार्थ व स्वधर्म प्रवृत्त्यर्थ म्हणजे स्वधर्माच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सांगणारा असा आहे. दुसरा अध्याय जीवनाचे सिद्धांत, कर्मयोग व स्थितप्रज्ञ स्थितीचे वर्णन करणारा आहे. 3, 4 व 5 या अध्यायात कर्म, विकर्म व अकर्म म्हणजे काय ते सांगितलेले आहे. अकर्मदशा प्राप्त होणे हे मानवी जीवनाचे प्राप्तव्यच असायला हवे. तेच त्याचे अंतिम साध्य सुद्धा आहे, कारण या स्थितीलाच मोक्ष असे म्हणतात. येथे जीवनाचा सर्व शास्त्रार्थ सांगून झाला आहे असं वर्णन विनोबाजींनी केलेले आहे. अकर्मरूपी साध्य प्राप्त करण्यासाठी विकर्माचे जे मार्ग आहेत ते मनाला संपूर्णपणे आतून शुद्ध करण्याची जी अनेक साधने आहेत आणि त्यातील प्रमुख साधने भगवंतांनी 6व्या अध्यायापासून सांगायला आपल्याला सुरुवात केलेली आहे. 6व्या अध्यायात चित्ताच्या एकाग्रतेसाठी ध्यानयोग सांगून अभ्यास व वैराग्य यांची त्याला जोड दिलेली आहे. 7व्या अध्यायात ईश्वराकडे प्रेमाने जा, जिज्ञासू बुद्धीने जा, विश्वकल्याणाच्या तळमळीने अगर व्यक्तिगत कामनेने जा, परंतु त्याचे दरबारात प्रवेश मात्र निश्चितपणे करा असे सांगितले आहे. यातच भक्तीचे 4 प्रकार किंवा 4 प्रकारच्या भक्तांचे वर्णन सुद्धा आहे. म्हणजेच ईश्वराला शरण जा असे सांगणारा योग म्हणजे हरिशरणता व 8व्यामध्ये सातत्य योग आहे. भक्तीसाठी सातत्य अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सातत्य योग म्हणजेच आपली साधना अंतकाळपर्यंत सुरू ठेवणे, त्या मार्गावर आपली पावले सततच पडत जायला हवीत. अंतिम फळ मिळेपर्यंत ध्येय मार्गापासून थोडेसे सुद्धा दूर जाऊ नये. एखादे वेळेस फळ मिळाले नाही तरी कंटाळून अर्ध्यावरच आपली साधना सोडू नये. असा सातत्य योगच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय जो मोक्ष आहे तो प्राप्त करून देतो आणि यावर प्रत्येकाने दृढ विश्वास ठेवावा असे भगवंताने सांगितलेले आहे. या सातत्य योगानंतरच भगवंताने 9व्या अध्यायात एक साधी, सरळ, सोपी अगदी जीवन पद्धती सांगितलेली आहे, जी जीवनाचा रंग पालटून टाकणारी आहे आणि ती म्हणजेच राजयोग. राजयोग म्हणजे क्षणाक्षणाला जी कर्मे होतात ती ईश्वराला अर्पण करणे. राजयोग म्हणजेच समर्पण योग. जे क्रियाजात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे, माझी या मोहरा असं याचं वर्णन ज्ञानदेवांनी केलेलं आहे. येथे सर्व साधन संपते, मात्र सर्व ईश्वरार्पण करण्याची गोष्ट दिसायला अगदी साधी आणि सोपी असली तरी ती फार कठीण होऊन बसली आहे. कारण खरे तर ही साधना घरच्या घरी श्रमाशिवाय साध्य होणारी आहे, म्हणून सोपी आहे. ती रंकापासून रावापर्यंत, अडाण्यापासून विद्वान पंडितापर्यंत कोणीही करू शकतो. पण ही अवघड का झाली आहे तर ती साधायला पदरी पुण्याई सुद्धा असावी लागते. पूर्व सुकृत जर आपलं काही असेल तरच ही साधना आपल्या हातून घडू शकते असे भगवंत इथे सांगत आहेत. जडवादामुळे ईश्वर कोठे आहे, तो आहे का नाही आहे, तो कोणालाच कसा दिसत नाही, अशा विचारांचा प्रभाव जनामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. सारे जीवनच विकारमय, विषयलोलूप व विषमतेने भरलेले आहे. मोठमोठे तत्त्वज्ञानी, विद्वान सर्वांना पोटभर भाकरी कशी मिळेल याचीच विवंचना पडलेली आहे आणि मग ते या विचारापलीकडे जातच नाहीत.
माणसाचे भौतिक सुख विचारात घेऊन नवनवीन शोध लावण्यात त्यांची बुद्धी खर्च होतीये, पण विषमतावाद त्यांना संपविता येणारा नाही. भगवंताची समतेची शिकवण विस्मरणात गेली. त्याचबरोबर भगवंताने सर्वांच्या भरणपोषणाची काळजी घेतलेली आहे हे सुद्धा आपण विसरून जातो व आपल्या उदरनिर्वाहाची काळजी करण्यात आपले आयुष्य घालवतो. मग आपल्याला प्रत्येक गोष्ट ईश्वरार्पण करण्याचे स्मरण तरी कसे होणार? म्हणूनच ही सोपी गोष्ट अत्यंत अवघड अशी होऊन बसलेली आहे. ही सोपी करण्याचा उपाय पुढील म्हणजे 10व्या अध्यायात भगवंत आपल्याला सांगणार आहेत. यातलाच अनुषंगाने भगवंत आपली काळजी म्हणजे आपल्या उदरभरणाची काळजी कशी आणि किती घेतो त्याची एक गोष्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. एका अरण्यात एक ऋषीपुत्र राहत होता. तो एकटाच तिथे राहायचा आणि त्या अरण्यात कोणीही मनुष्य स्त्री पुरुष असं कधी त्यांनी पाहिलेलं नव्हतं. आणि एक दिवस अचानक त्याला एक स्त्री तिथे लाकडं गोळा करताना दिसते. त्याला फार आश्चर्य वाटतं, कारण त्यांनी पहिल्यांदाच स्त्रीला पाहिलेलं असतं. आणि तो त्या स्त्रीजवळ जातो, तिला नमस्कार करतो आणि तिला विचारतो की आपण कोण आहात? तर तिला काही समजत नाही, ती फक्त हसते. आणि तो जेव्हा तिच्याकडे नीट बघतो तेव्हा त्याला काहीतरी तिच्या आणि आपल्या शरीरात एक फार मोठा वेगळा फरक आहे असे आढळतो. आणि तो तिला परत एकदा नमस्कार करून विचारतो की आपल्या वक्षस्थळावर हे काहीतरी जे वेगळं मला दिसतं आहे ते नक्की काय आहे? मी हे असं कधीच यापूर्वी पाहिलेलं नाही आहे. ती जी स्त्री असते ती खाली मान घालून नमस्कार करून त्याला म्हणते की ते की नाही माझ्या बाळाचं अन्न आहे. तर त्याला खूप आश्चर्य वाटतं. तो इकडे तिकडे बघतो. तो म्हणतो की हां ठीक आहे, तिचं तुझ्या बाळाचं अन्न असेल, पण तुझं ते बाळ आहे तरी कुठे? ते तर मला काही इथं दिसत नाही आहे. तर ती परत एकदा हसते आणि त्याला म्हणते की ते बाळ माझ्या उदरातच स्थित आहे, माझ्या उदरात आहे. आता आणखी आश्चर्य त्याला वाटतं. मग तो म्हणतो की त्या उदरातल्या बाळाला हे अन्न कसं काय मिळतं? मला अगदीच काहीच कळत नाही आहे. तेव्हा तुम्ही परत एकदा मला नीट सांगा. तर ती म्हणते की नाही, नाही, उदरातल्या बाळाला इथून अन्न मिळत नाही. तर अजून 2 महिन्यांनी ते बाळ माझ्या उदरातून बाहेर येणार आहे आणि यानंतर त्याला व्यवस्थित अन्न मिळावं, त्याचं भरणपोषण व्हावं, ह्यासाठी भगवंतानी ही त्या बाळाची केलेली सोय आहे. आणि आता मात्र त्या ऋषीपुत्राचे डोळे खाडकन उघडतात आणि तो म्हणतो की काय सांगता? ही एवढी योजना सगळी जी आहे ती ईश्वर करतो? बापरे! मला हे तर काही ह्याच्या आधी माहितीच नव्हतं. त्या स्त्रीला तो दंडवत घालतो आणि त्या न पाहिलेल्या परमेश्वराला हात जोडून म्हणतो की देवा, तुझी करणी खरंच खूप अगाध आहे आणि इतके दिवस मला ह्याचे ज्ञान नव्हते आणि मी उगाचच मला आज जेवायला काय मिळेल, उद्या काय मिळेल, माझं पोट भरेल की नाही, ह्या गोष्टीची चिंता करत इथे नाहकच फिरत होतो. आजपासून मी चिंता करणार नाही, कारण माझ्या उदरभरणाची व्यवस्था तू नक्कीच केलेली आहेस. इथं मला लक्षात आलंय की जन्माला बाळ येण्याच्या आधी किंवा जीव जन्माला येण्याच्या आधी त्याच्या उदरभरणाची सोय तू करतोस आणि मगच त्या जीवाला जन्माला घालतोस. अशी ही भगवंत सर्वांची कशी काळजी घेतो असे ह्या गोष्टीतून आपल्याला सहजच लक्षात येईल. इथे आपण थांबूया आणि 10व्या अध्यायाला यानंतर लगेचच सुरुवात करूया.